ध्येयनिष्ठ उपपत्ती ही कोणी मांडली असा प्रश्न विचारला जातो. तर बॅगले यांनी ध्येयनिष्ठ उपपत्ती मांडली. आता ध्येयनिष्ठ उपपत्ती ही बॅगले यांनी मांडली. बुद्धिमापनाचे जनक कोण? तर असा प्रश्न विचारला जातो. तर अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमापनाचे जनक असे म्हणतात. तर अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमापनाचे जनक असे म्हटलं जातं. त्यानंतर मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं असा पण प्रश्न विचारला जातो. तर अरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. त्यानंतर प्रकल्प पद्धतीचे जनक कोण असा प्रश्न विचारला जातो. तर किलपॅट्रिक हे प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत. हे पण लक्षात ठेवायचं आहे. किंवा किलपॅट्रिकने कोणता प्रकल्प पद्धती मांडली असा पण प्रश्न विचारला जातो. तर किलपॅट्रिक यांनी प्रकल्प पद्धती मांडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अध्यापन प्रतिमाने कोणाची आहे? तर ब्रूस जॉईस आणि मार्शा विल यांची अध्यापन प्रतिमाने आहेत. त्यानंतर मानसशास्त्राच्या व्याख्या बघूया. तर अवबोध म्हणजे काय? तर संवेदनांना जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला अवबोध असे म्हणतात. संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. त्यानंतर भावना म्हणजे काय? तर मानवी मनातील आंदोलने म्हणजेच भावना. प्रतिमा बाह्य उद्दीपक नसताना मनात निर्माण होणारे मानसिक चित्र. तर बघा, प्रतिमा म्हणजे काय? तर बाह्य उद्दीपक नसताना, बाह्य उद्दीपक नाही आहे तरी पण मनामध्ये निर्माण होणारे मानसिक चित्र. कल्पना म्हणजे काय? तर प्रतिमाची जुळवाजुळव करून जे मानसिक चित्र तयार होते त्याला कल्पना असे म्हणतात. तर परत एकदा व्याख्या ऐका. प्रतिमाची जुळवाजुळव करून जे मानसिक चित्र तयार होते त्याला कल्पना असे म्हणतात. त्यानंतर प्रेरणा म्हणजे काय? तर वर्तनाला दिशा देणे म्हणजेच प्रेरणा. वर्तनाला दिशा देणे म्हणजेच प्रेरणा. त्यानंतर मानसशास्त्राच्या काही व्याख्या आणि शास्त्रज्ञ बघू. तर अरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी व्याख्या केली. तर लक्षात ठेवा, अरिस्टॉटल या मानसशास्त्रज्ञाने आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली. आता आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही अरिस्टॉटलची व्याख्या होती. सर्वात पहिली ती त्यांनी मांडली, परंतु त्याच्यामध्ये काही बदल केला. त्यानंतर मॅकडिगोल यांनी परत मानसशास्त्राची व्याख्या मांडली. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही मॅकडिगोल यांची व्याख्या आहे. माणसाचं मनाचा अभ्यास करणारे, मन हे कुठं आहे तर मनात ज्या ठिकाणी असेल त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. त्यानंतर परत विल्यम वूड यांनी परत एक मानसशास्त्रज्ञाची व्याख्या मांडली. बोध अवस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या विल्यम वूड या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. तर विल्यम वूड यांनी बोध अवस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या मांडली. त्यानंतर परत फ्राइड यांनी परत एक व्याख्या मांडली. तर त्यांनी सांगितले की अवबोध अवस्था महत्त्वाची असते. अवबोध अवस्था ही महत्त्वाची असते. त्यानंतर मन या शास्त्रज्ञाने परत एक व्याख्या मांडली. अनुभव अधिक वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. अनुभव अधिक वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही जी व्याख्या आहे ती मन या शास्त्रज्ञाने मांडली.